नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला विचारतो म्हणजे हा फोटो तुम्ही इथे आणून ठेवला का? तेव्हा सायली हो असं म्हणते. तर अर्जुन कपाटातून तो फोटो लगेच बाहेर काढतो आणि सायलीला त्याचा जाब विचारू लागतो की तुम्ही का इकडे फोटो घेऊन आलात? त्या फोटोवर मार्क पाहून आता अर्जुन विचारतो हे सगळं तुम्ही केलंय का? मग आता सायली पुन्हा हो म्हणते. तेव्हा अर्जुन आता दार बंद करतो आणि सायलीला विचारू लागतो की तुम्ही हे का केलं सांगा. सायली म्हणते तुम्हाला सांगितलं होतं ना अलिबागला त्या बाई आपल्याला दिसल्या त्या प्रतिमा आत्याच होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर अशी भाजल्याचे व्रण होते आणि म्हणूनच मी प्रतिमा आत्यांच्या फोटोवर सुद्धा ते काढले. आणि 1 मिनिट असं म्हणून ती व्हाईट कलरची ओढणी घेऊन येते आणि त्या फोटोवर अर्ध तोंड झाकून ठेवते. त्यावेळी अर्जुनला ती म्हणते त्या बाईने सुद्धा असंच अर्ध तोंड आपलं झाकून घेतलं होतं कारण त्याचा तो भाग पूर्णपणे भाजल्यासारखा वाटत होता असं म्हणून आता सायली अर्जुनला अगदी तळमळीने सांगत असते की प्रतिमा आत्याच आहेत. अर्जुन जरा रागातच म्हणतो हा काय मूर्खपणा चालवलाय मिसेस सायली, तुम्हाला अजूनही वाटतं का त्या प्रतिमा आत्या होत्या म्हणून? मग आता सायली म्हणते तुम्हाला पुरावे हवे होते ना, मग आता पहा ना समोर आहेत पुरावे. अर्जुन आता तिला म्हणतो तुम्ही हे जे काही चालवलंय ना त्याचा काहीच उपयोग होणार नाही. अहो तुम्ही घरातील सर्वांना अगोदर सांगायला हवं होतं की भिंतीवरचा फोटो तुम्हीच काढला आणि इकडे घेऊन आलात. खाली सर्वजण किती पॅनिक झाले आहेत तुम्ही पाहिलंत ना. मग आता सायली म्हणते मी जेव्हा सांगितलं नाही कारण मला कुणालाच म्हणजे पूर्ण आजीला खोटी आशा अजिबात दाखवायची नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे? त्यावेळी सायली म्हणते अहो मी जर पूर्ण आजींना सांगितलं असतं मी अलिबागला प्रतिमा आत्यांना पाहिलं आणि मग नंतर आपण जेव्हा शोधायला गेलो असतो तेव्हा त्या आपल्याला सापडल्या नसतात तर त्यांचा किती मूड ऑफ झाला असता आणि त्यांना काय वाटलं असतं असं म्हणून सायली आता थांबते. तेव्हा अर्जुन म्हणतो 1 मिनिट आपण पुन्हा एकदा अलिबागला जाणार आहोत का प्रतिमा आत्यांना शोधायला? त्यावेळी सायली म्हणते हो सर मी तेच म्हणते तुम्हाला. अर्जुन म्हणतो नाही हा असं होणारच नाही. आता अशा रेफरन्समध्ये आपण जर प्रतिमा आत्यांचं नाव चुकून जर घरात घेतलं तर मग अख्खं घर डिस्टर्ब होऊन जाईल. त्यामुळे प्लीज कोणतंही पाऊल उचलू नका. आता त्यावेळी सायली आश्चर्याने विचारते म्हणजे आपण फक्त हातावर हात ठेवून बसायचं का? मग आता अर्जुन म्हणतो तसेच करावं लागेल कारण आपल्याला ज्या बाईबद्दल बोलत आहोत ना त्या बाई आता जिवंत नाहीत. तेव्हा तो आता सायलीला रिक्वेस्ट करू लागतो प्लीज आपण हा टॉपिकच बंद करून टाकूया. मग आता सायली न बोलता त्या फोटोवर जे मार्क केलेले असतात ते स्वच्छ करून टाकते. अर्जुन म्हणतो चला आपण खाली जाऊन आता. तेव्हा सायली म्हणते जर आपल्याला घरच्यांनी विचारलं हा फोटो तुमच्या रूममध्ये कसा तर आपण काय सांगायचं? मग आता अर्जुन म्हणतो मी सांगतो काहीतरी मी पाहतो असं म्हणून तो आता लगेच सायलीला म्हणतो चला आपण फोटो घेऊनच जाऊयात. सायली आणि अर्जुन फोटो घेऊन आता हॉलकडे जायला निघतात. इकडे आता पूर्ण आजी म्हणतात कुठे गेला असेल हे प्रताप? कल्पना माझ्या प्रतिमाचा फोटो. मग आता प्रतिमा अस्मिता म्हणते आजी अगं सापडेल ना तो फोटो. तेवढ्यातच आता तिथे अर्जुन आणि सायली तो फोटो घेऊन येतात. अर्जुन म्हणतो हा प्रतिमा आत्यांचा फोटो घे. मग आता प्रतिमाचा फोटो पाहून पूर्ण आजींना अजूनच भरून येतं. त्या फोटोवरून हात फिरवतात आणि म्हणतात माझी प्रतिमा. तेव्हा प्रताप म्हणतो आता मिळाला फोटो? तेव्हा त्या हो असं म्हणतात. मग तो अर्जुनला म्हणतो पुन्हा विचारू लागतो काय रे अर्जुन तुमच्या रूममध्ये कसा आला फोटो?